गणपती बाप्पाच्या आवडता नैवेद्य म्हटलं की मोदक नक्की आठवतो. आपण उकडीचे मोदक खूपदा करतो, पण आज मी दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले कुरकुरीत तळणीचे मोदक. रव्याचा सुगंध, खोबऱ्याचा गोडवा आणि सोनेरी रंगावर तळलेले हे मोदक प्रसादासाठी अगदी खास लागतात. चला तर मग सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या आवडत्या तळणीच्या मोदकाच्या रेसिपीला. सर्वात आधी साहित्य बघून घेऊया. त्यासाठी इथं 1 वाटी ओल्या नारळाचा चव, 1 वाटी पिठी साखर, अर्धी वाटी तूप, थोडेसे पिस्ता आणि दुधात भिजत घातलेले केशर आणि सोबतच वेलची पूड आणि अर्धी वाटी रवा. तर चला सारण बनवायला घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं. तूप छान गरम झालं की याच्यामध्ये घालायचा आहे रवा आणि रवा छान खमंग भाजून घ्यायचा. इथं पूर्ण तूप पसरून घ्यायचं कढईला, त्यामुळे छान आपला रवा भाजला जातो आणि चिटकत नाही कढईला. तर इथं मी रवा घातला आहे आणि आता हा रवा छान मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेते आहे. छान सुगंध सुटेपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा. तर इथं बघा आता आपला रवा होत आला आहे. तर हा रवा छान मंद आचेवर भाजत राहायचा, म्हणजे छान सुगंध येतो. आता याच्यामध्ये घालूया आपण 1 वाटी ओल्या नारळाचा चव आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथं बघा सारण छान मोकळं मोकळं झालं आहे. आता आपण घालूया याच्यामध्ये वेलची पूड आणि भिजत घातलेले केशर काड्यांचं दूध आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे केशरचं दूध टाकल्यामुळे याला छान कलर पण येतो आणि रवा पण छान फुलतो थोडंसं दूध टाकल्यामुळे. तर इथं बघा आता आपलं हे मिश्रण छान झालं आहे. आपण आता याच्यामध्ये साखर घालूया. तर इथे 1 वाटी साखर घालते आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडीशी साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि इथं बघा आपलं सारण तयार आहे. तर हे सारण आता 2 मिनटं परतून घेऊया आणि झाकण ठेवून याला एक वाफ काढूया. तर इथं आपण पिस्ता घेतले होते ते घालून घेऊया आणि मिक्स करायचं व्यवस्थित. सारण तसंही रेडी झालं आहे. आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया, म्हणजे आपला रवा अजून छान फुलेल आणि आपलं सारण अजून छान बनेल. तर इथं बघा एक वाफ काढून घेतली आणि आपलं सारण पण रेडी झालं आहे. एकदम मस्त कलर पण खूप छान आला आहे आणि रवा पण छान फुलला आहे. आता सारण थंड होते तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया. तर इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी रवा आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. आता हे सर्व एका परातमध्ये घ्यायचं, मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं. तर याच्यामध्ये आपण मोहन टाकणार आहे कडकडीत तेलाचं. इथं मी 2 चमचे मोहन घातलं आहे कडकडीत तेलाचं. हे तेलाचं मोहन एकदम कडक गरम असायला हवं, त्यामुळे आपले मोदक छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. तर थोडं थंड झाल्यानंतर आपण ह्या पिठाला छान व्यवस्थित चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. तर इथं बघा थोडासा घट्टसरच गोळा करायचा. घट्टसर गोळा असला की मोदक करताना प्रॉब्लेम येत नाही, मोदक छान होतो आणि पारी करताना पण हाताला चिटकत नाही. तर आता हे पीठ झाकण ठेवून 10 मिनिटं तसंच ठेवायचं. आता तोपर्यंत बघूया आपण आपलं सारण थंड झालं आहे का. तर इथं बघा 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपला पीठ पण छान भिजलं आहे. आता आपण मोदक करायला घेऊया. तर एक मस्त गोळा घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करायचे. आपल्याला जेवढे मोदक हवे आहेत तेवढे गोळे करून घ्यायचे. इथं बघा आपलं सारण पण रेडी आहे, थंड झालं आहे. आता आपण मोदक करायला घेऊया. तर इथं मी एक छान छोटीशी पुरी लाटून घेते आहे. तर अजून एक पुरी लाटून घेते, म्हणजे एक साथ 2 मोदक दाखवते करताना. तर इथं बघा दुसरी पण छान पुरी लाटून घेतली आहे मी छोटीशी. आता आपण मोदक करायला घेऊया. तर ही पुरी जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको. तर इथं बघा असं छान पुरीवर थोडंसं मिश्रण टाकायचं आपलं सारण आणि मोदक बंद करून घ्यायचा. तर इथं बघा मी कसं करते मोदक बंद. अशा पाकळ्या पाकळ्या घ्यायच्या, जवळ आणायच्या आणि मोदक बंद करून घ्यायचा. तर इथं रेडी आहे आपला मोदक. बघा किती छान झाला आहे. याला छान आकार येतो, तसं जरी केलं तरी खूप छान आकार येतो आणि इथं रेडी आहे आपला पहिला मोदक. आता मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगते. तर जसं आपण उकडीच्या मोदकाला करतो, पारीला छान पाकळ्या करतो आणि नंतर आपल्या मोदकामध्ये सारण भरून बंद करतो, तर इथं मी तसंच करते आहे. ही पद्धत पण वापरली तरीही चालेल. अजिबात पीठ चिटकत नाही हाताला, म्हणजे असं पण करू शकता तुम्ही. तर आता याच्यामध्ये सारण भरायचं आणि आपला मोदक बंद करून घ्यायचा. याच्यामुळे पण मोदकाला छान आकार येतो, छान पाकळ्या दिसतात आणि मोदक पण छान दिसतो. तर इथं बघा असं सारण भरून घेतलं की हे आपलं पाकळ्या पूर्ण बंद करून घ्यायच्या. एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आणि थोडंसं गोल गोल फिरून घ्यायचं, म्हणजे मोदक छान उभा राहतो. तर इथं रेडी आहे आपला दुसरा पण मोदक. आता बाकी मोदक पण करून घेऊया.
इथं मी एका साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आता आपलं तेल गरम झालं आहे. आपण मोदक टाकूया तेलामध्ये. तर जेवढे मोदक बसतील तेवढे मोदक टाकायचे तेलामध्ये आणि छान सेट होऊ द्यायचं आणि नंतर दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं. तर इथं बघा आपले मोदक छान सेट झाले आहे. आता आपण दुसऱ्या साईडने त्यांना पलटून घेऊया. तर घाई करायची नाही, त्यांना आधी सेट होऊ द्यायचं थोडंसं तेलामध्ये आणि नंतर पलटायला घ्यायचे. छान सोनेरी होईपर्यंत सर्व बाजूनी तळून घ्यायचे. त्यांना सारखं हलवत राहायचं तेलामध्ये, म्हणजे सर्व बाजूनी सेम होतात आणि सारखा कलर येतो. तर इथं बघा आपले मोदक तळून रेडी आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरी बॅच तळायला घेऊया. तर तळताना घाई करायची नाही. छान मीडियम गॅसवर तळून घ्यायचे, म्हणजे कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. सोनेरी रंग आला की आपले मोदक रेडी. तर तोपर्यंत तळून घ्यायचे जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही. थोडासा हलकासा सोनेरी रंग दिसायला लागला की आपले मोदक काढून घ्यायचे आणि नंतर एका प्लेटमध्ये काढले की त्याला थोडं गरम असल्यामुळे नंतर पण थोडासा त्यांचा कलर डार्क होतो. तर इथं बघा दुसरी पण बॅच मी तळून घेते आहे. तर हे मोदक आपले 10 ते 15 दिवस आरामात टिकतात. तळून झाले की पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे, म्हणजे आपले मोदक जसेच्या तसे कुरकुरीत खुसखुशीत राहतात. तर आपले स्वादिष्ट आणि कुरकुरीत तळणीचे मोदक तयार आहेत. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे तळणीचे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मोदक रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.